सुप्रभात, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय खानदेश मंडळी। आज आपण काठापदराचा कॉन्सेप्ट आपण पाहणार आहोत। तिथे तुम्हाला बॉक्स पॅकिंग कलेक्शन्स हवं आहे किंवा अशा प्रकारचं ऑर्गॅन्झा बेसमध्ये हवं आहे, काठापदरामध्ये तुम्हाला गोल्डन जरी बुट्टा हवा आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात, खानदेशात किंवा भारताचा कुठलाही कानाकोपरा घेतला, मराठमोळ्या सिल्क साड्यांचं पैठणी असो, चंद्रकोर असो, ऑर्गॅन्झा असो किंवा पट्टू साडी असो किंवा XYZ सिल्क बेसमध्ये कुठलंही कलेक्शन्स हवं असेल ते तुम्हाला भेटणार आहे केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये। आणि इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या दरेक व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅटर्न्स किंवा जे कलेक्शन आम्ही दाखवतो ते चेंजेस असतं, कलेक्शन्स हा रिपीट होत नसतो आणि होतो तर तो आमच्या ग्राहकांच्या डिमांडप्रमाणे होतो। प्रत्येक वेळेस तुम्हाला जिथे तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला जे पण कलेक्शन्स आहेत ते तुम्हाला रिपीटेड दिसणार आहे। आणि हीच तर फार मोठी विशेषता आहे की इथे तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन भेटतं जे तुमच्या दुकानात लगेच स्टॉकआउट होणार आहे। मग ऑर्गॅन्झा बेसमध्ये तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे, पण काठापदराचा विषय निघाला तर तिथे आपल्याकडे अशा प्रकारचा सुंदर कॉन्सेप्ट हा आपल्याला भेटत असतो। बघा आता मी दाखवणार आहे साडी की किती छान अशा प्रकारचं कलेक्शन्स इथे तुम्हाला पाहायला मिळेल। बघा, वाव, ब्युटिफुल। बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की पदर किती हेवी घेतला आहे, पूर्ण रिच पल्लू घेतला आहे, कॉन्ट्रास्ट पदर हा घेतला आहे आणि बॉर्डर जर बघितली तर पूर्ण फिगर प्रिंटमध्ये येणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे फिगर दिसणार आहे तुम्हाला। नंतर इथे आपण जर हा बॉक्स बघितला तर पूर्ण विविंगचा बॉक्स येणार आहे आणि बॉर्डर फार आकर्षक घेतले। बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात मंडळी की इथे अशा प्रकारचं विविंगमध्ये सिल्क साड्यांचं फारच सुंदर असा कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 630 प्रॉपर कट येणार आहे, पॅटर्न तुम्ही स्वतःच पाहू शकतात किती मस्त अशा प्रकारचे। आणि यांची रेंज आपण जर बघितली तर ह्या काउंटरला 290 पासून तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होतं आणि पॅटर्न बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात। कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सांगितलं तर पूर्ण 1 मीटरचं पूर्ण ब्लाऊज तुम्हाला येणार आहे, ते सुद्धा विस्कोस विविंग बॉर्डरसह, म्हणजे क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही। कलेक्शन तुम्हाला देतोय ते अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला राहणार आहे। आणि पॅटर्न जर बघितले तर अशा प्रकारचे असंख्य पॅटर्न तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनी प्रोव्हाइड करते। फरक एकच आहे की आपण आपल्या शॉपमध्ये कशा प्रकारे प्रोडक्टची चॉईस करतोय, कारण मंडळी तुमची दुकानाची ग्राहक काय येतो जेव्हा दुकानामध्ये घुसतो तर त्याची नजर चारहीकडे असते आणि तुमचं कलेक्शन तो पाहत असतो आणि तिथून तो निरीक्षण करतो की भावाकडे या दादाकडे किंवा ताईकडे कशा प्रकारचं कलेक्शन चॉईसेस आहे। आणि इथे आपण जर अशा प्रकारचं कलेक्शन बघितलं तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की अशा प्रकारचं ब्युटिफुल कलेक्शन ठेवलं। बघा तुम्ही त्याचा पल्लू तुम्ही पाहू शकतात की किती छान अशा प्रकारचं कलेक्शन्स आहे आणि त्याच्या बॉर्डर आपण जर बघितले किंवा बॉडी आपण जर बघितली ते सुद्धा फारच आकर्षक अशा प्रकारचे कलेक्शन्स आहे। आता हे बघून मला आपण म्हणतो ना की अथाने कैरी तथाने कैरी, तसं ते जे आपण गाणं म्हणतो ना त्या प्रकारचं बघा सुंदरशा प्रकारचं कलेक्शन, बिलकुल त्याच प्रकारचं सीन घेतलं आहे मंडळी। आणि इथे पॅटर्न्स तुम्हाला अशा प्रकारचे असंख्य भेटतील। का असतं की आपण महाराष्ट्राची गोष्ट केली किंवा भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्याची गोष्ट केली तर आपला मराठी माणूस हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्याची आगळी वेगळी ओळख दिसते पैठणी साड्यांमुळे, चंद्रकोरमुळे, 9वार साडी, 10वार साडी, येवला पैठणी किंवा अशा प्रकारचं सिल्क बेस जे पण कलेक्शन्स आहे त्याच्यामुळे त्यांची ओळख ही दिसतेच आणि ते सर्व कलेक्शन्स तुम्हाला शो अप करतोय। अशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन भरपूर भेटणार। जर तुम्हाला अशाच प्रकारचं कलेक्शन तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये येऊ शकतात आणि इथे अशा प्रकारचं सिल्क साड्यांचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता। बघा किती मस्त अशा प्रकारचं कलेक्शन घेतलं आहे आणि इथे पॅटर्न्स तुम्ही स्वतःच पाहू शकता। तुम्हाला कॉन्ट्रास्ट बेसवरती सर्व कलेक्शन भेटणार आहे, तुम्हाला डिझाईन्स तुम्हाला भरपूर भेटणार आहे। हे तर फक्त तुम्हाला मी काही ठराविक कलेक्शन तुम्हाला दाखवतो मंडळी, याच्यात तुम्हाला असंख्य पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि एवढं सुंदर सुंदर कलेक्शन जर आपण आपल्या शॉपमध्ये ठेवलं तर 101% त्याचा बेनिफिट आपल्याला भेटणार आहे आणि भेटणारच। का? कारण आपण आपल्या प्रोडक्टकडे आपण काळजी घेतोय, आपण आपल्या ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे कलेक्शन देतोय, तर अशा प्रकारचं कलेक्शन ठेवून तुम्ही तुमच्या ग्राहकांना चांगली अशी प्रोडक्टिव्हिटी देऊ शकतात। का? कारण इथे तुम्हाला अशा प्रकारचं प्रीमियम रेंज तुम्हाला भेटणार आहे। ऑर्गॅन्झा बेसमध्ये तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात किती मस्त अशा प्रकारचं रिच पल्लू तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे। बघा ब्लाऊज तुम्ही पाहू शकतात, म्हणजे A to Z प्रीमियम रेंज जर तुम्हाला हवी ती तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे सिल्क बेसमध्ये काठापदरामध्ये तुम्हाला जशा प्रकारची रेंज हवी ना 290 पासून तर 3-4 हजारापर्यंत तुम्हाला सिल्कमध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला सर्व कलेक्शन भेटणार आहे। कारण मंडळी आपल्याकडे 400 वाले पण येतील,
500वाले पण येतील, 600वाले पण येतील, 1000वाले पण येतील, म्हणजे सर्व प्रकारचे ग्राहक येतील. पण त्या ग्राहकांच्या कॅटेगरी वाईज आपण जर कलेक्शन आपल्या शॉपमध्ये ठेवलं, आपण अशा प्रकारे त्यांना सजवून ठेवलं, तर ग्राहकांना कळेल की नाही, मला 1000ची साडी हवी ती सुद्धा दादांकडे आहे, मला 500ची साडी हवी ती सुद्धा यांच्याकडे आहे. म्हणजे सर्व कलेक्शन्स निडेडप्रमाणे आपण जर ठेवलं, आणि आपल्या भारतामध्ये जे सण त्यौहार आपण सर्व साजरे करतो, त्याच्यात एवढे सण 365 दिवस आपले सण साजरे होत असतात, आणि त्या गोष्टींना लक्षात ठेवून आपण जर तसंच कलेक्शन ठेवलं तर त्याचा भरघोस फायदा तुम्हाला, तुमच्या ग्राहकांना आणि तुमच्या व्यवसायाला होणार आहे. म्हणून अशा प्रकारचं कलेक्शन ठेवा आणि आपल्या ग्राहकांना तुम्ही चांगली अशी सर्व्हिस देऊ शकतात का. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची वाणी जर चांगली असेल तर तुमचा व्यवसाय फार लवकर वाढणार आहे. आणि काय असतं की आपले जे प्रोडक्ट आपल्या इथून प्रोडक्ट नेतात ना, ते लोकांना माउथ पब्लिसिटी करतात की दादांकडे कलेक्शन चांगलं आहे, रेट चांगली आहे, आणि त्यांच्याकडे जी सर्व्हिस आहे ती सुद्धा फार चांगली. तर काय होतं की तुमच्या याच्यामुळे तुमचा व्यवसायसुद्धा वाढतो. म्हणजे आपण फक्त व्यवसाय नाही करतो, तर आपण आपलं एक साम्राज्य उभं करतो आहे, आणि त्याच्यामध्ये लोक आपल्याला सपोर्ट करतात. तर मंडळी, या लहान लहान गोष्टी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये व्हिजिट करू शकतात. तुम्हाला वाटलं की नाही मला 25-30 हजाराचा माल घेऊन जायचा, तर तुम्ही बिंदास्त घ्या, बिंदास्त असा व्यवसाय करा. तर कलेक्शन्स पॅटर्न कसं वाटलं जरूर कळवा. आणि हो, जर व्हिडिओला चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. साड़ी कुर्ती या हो लहंगा, सही दाम का नाम केसरिया.